कोणी राहायला तयार नाहीये. भाजपचा आमचा काही संबंध नाही या ठिकाणी. भाजपचा काय संबंध आहे? मुख्यमंत्री जागा ती शिवसेनेची आहे, उपसभापतीपर्यंत जागा शिवसेनेची आहे. ते जो उमेदवार देतील तर आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी भरायला जाणार आहोत फॉर्म. तर काही वेगळं काही नाही आहे. पण हा निर्णय सर्वस्वी शिवसेनेचा आहे, शिंदे साहेबांचा. आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठं आव्हान ठरेल. वरळीमध्ये सपोर्टिंग सिस्टीम होती त्यांची. कोणासाठी? आदित्य ठाकरेसाठीच नाही, हा उबाटासाठी आता मोठा धक्काच आहे. आणि एकामागून एक मोठे धक्के अजून त्यांना बसणार आहेत. फक्त आता बडबड करू द्या, त्यांच्या नेत्यांना शिव्या घालू द्या, त्यांना कुणाबद्दल काही बोलू द्या, त्यांनी बोलत राहावं. पण स्वतःचा पक्ष सांभाळता त्यांना येत नाही. दुसऱ्यांवर फक्त टीका टिप्पणी करायची, स्वतःच्या पक्षातल्या लोकांना सांभाळू शकत नाही. आणि आता पुन्हा आपण हळूहळू बघा पुढे काय होत आहे. उद्धव ठाकरे जर भविष्यात तो सर्वस्वी निर्णय शिंदे साहेबांचा आहे. मी त्या बाबतीत बोलतो. भाजपच्या नाराजीमुळे त्यांना पद मिळालं अशी एक चर्चा आहे. आमचा काही संबंध नाही. हा सर्वस्वी निर्णय सातारा प्रकरणामध्ये त्यांनी घेतलेला निर्णय हा सर्वस्वी निर्णय शिंदे साहेबांचा आहे. ती जागा सभापती जागा आमच्याकडे, उपसभापती जागा सगळ्यानुसार त्यांच्याकडे आहे. मला वाटतं सर्वस्वी निर्णय शिंदे साहेबांचा आहे. त्यांनी ठरवायचं आहे कुणाला द्यायचं उपसभापतीपद, कुणाला नाही द्यायचं. पुढे अजून काय होणार? पुढचा लॉट कधी